विमान 90 डिग्रीच्या कोनातून जमिनीकडे कसं काय झेपावू शकतं? हा निव्वळ अपघात आहे की कोणीतरी रचलेला डेथ ट्रॅप? अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सध्या अशा काही थेअरीज रंगल्या ज्या ऐकून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. तज्ञांच्या मते तांत्रिक बिघाड झाला की विमान सहसा तिरकं होतं किंवा घसरत पडतं. पण इथे तर विमान सरळ रेषेत उडत असताना अचानक नोज ड्राईव्ह घेत थेट उभं जमिनीकडे कोसळलं. हे नैसर्गिकरित्या शक्यच नाहीये. काही बड्या नेत्यांनी तर यात थेट बॉम्बचा संशय व्यक्त केलाय. विमानाची सिस्टीम आधीच हॅक केली होती की आत काहीतरी प्लॅन केलं होतं, कारण ज्या पद्धतीने हे विमान क्रॅश झालंय ते कोणत्याही साध्या तांत्रिक बिघाडाच्या व्याख्येत बसत नाहीये. ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट अजूनही न आल्यामुळे लोकांच्या मनातल्या शंका वाढतायत, चर्चांना उधाण येतंय. आता टेक्निकल एरर म्हणणाऱ्यांना हे उत्तर द्यावं लागेल की हे विमान नक्की कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होतं. हा फक्त एक अपघात आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा एखादा मोठा प्लॅन? तुमच्या मनात याबद्दल काय शंका आहे? हा अपघात वाटतो की घातपात? कमेंटमध्ये तुमची थेअरी नक्की सांगा आणि अशाच रोखोक अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.